काय करी तो या मना परी नायके नारायणा करू नये त्याची करी विवंचना नेऊ पतना आदरिले. मन करायचं नाही ते नाही, मग तर जे करायचं ते करत नाही. बा गप्पा मारायला लागले तर रात्र कशी निघून जाते कळतही नाही. आणि कीर्तन 10 मिनिटं लेट सुटलं फड बाबाला परीशान. कशाला आणलं होतं त्याला? मनाचा स्वभाव आहे हा, बरोबर आहे ना. जे करायचं ते करत नाही. महाराज म्हणले अमृताहुनी गोड बोला नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा कावाने घे. जिवे गोड 3 अक्षराचा रस. महाराजांचं नाव काय? चौरे बाबा. अमृत जयास पिके पुढे नामामृत गोडी वैष्णवा लाधली व सुधा व कथा लोके व काचुक मनिर्महा. अरे कुठं तुमचं स्वर्गातलं सुधा अमृत आणि कुठं आमचं नामामृत. सुधा अमृतापेक्षा नामामृत हे श्रेष्ठ आहे. ऐका बरं का. सुधा अमृत हे माणसाला दीर्घजीवी बनवतं आणि नामामृत हे दिव्यजीवी बनवतं. सुधा अमृत हे अमरत्व देतं आणि नामामृत हे अभयत्व देतं. ही नामामृतामधली ताकद आहे. म्हणून गोड तुझे रूप गोड तुझे किती गोड गोड तुझे नाम माझा विठ्ठला माझा विठ्ठला किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम नाम किती गोड गोड तुझे नाम. महाराज म्हणजे त्याचं नामही गोड आहे आणि त्याचं रूपही गोड आहे, पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडायला आवडत नाही. दारू कडू आहे का नाही? जे हानतं त्यानं सांगा ना. महाराज सांगू शकतो आणि तुम्ही सांगू शकत नाही, एवढा सज्जनपणाचं आव्हान चांगलं आहे का? वकिलाला कायदे माहीत असावे. वकील साहेब, वकिलाला कायदे माहीत असावे. कायद्यात वकील अटकू नये, बरोबर आहे ना. माहिती असणं काय? अहो कडूच आहे ना ते. तोंड वाकडं करतात, डोळे लावतात, थुकत बाहेर येतात, तोंडाची चव बदलावी म्हणून चकना खातात. अनुमान प्रमाण माधव बाबा यत्र यत्र धुमाहा तत्र तत्र वन्नी आहे की नाही. जिथं जिथं धूर निघालेला आहे तिथं काही पेटलेला असावं अनुमान प्रमाण आहे ना. एवढं तोंड वाकडं होतं म्हणल्यावर ते कडूच असलं पाहिजे. एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका दारू पिऊ नका दारू पिऊ नका दारू पिऊ नका. ते वैतागलं एक दिवस गणेश साहेब आणि बायकोलाच झाकण भर दारू पाहिजे. त्या बाईने केलं किती कडू आहे म्हणे हे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असं. मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो. मला माहिती आहे. आमच्या गावचं एक दवाखान्यात ऍडमिट केलं इथं संभाजीनगरला. आमच्या गावात घडलेलं बरं का. सगळं आमच्या गावातच घडतं. विठाला विठाला बाबा त्याला इथं संभाजीनगरला ऍडमिट केलं. मग मी भेटायला आलो. म्हणलं भल्या माणसा, आमच्या इकडेच भाषा बोललो त्याला. अरे म्हणलं भल्या माणसा या दारूनं तुझ्या किडन्या खराब झाल्या, आता तरी बंद कर. तो म्हणे असं काही बी बोलू नका महाराज, दारू ब्रँडेड पेत होतो, किडनीतच काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणे. काय सांगणार आहे अशा माणसाला. बोला तुम्ही. विषय विषयाचा पडी फाडू गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. ते कडू आहे पण विषय सुखामुळं गोड वाटतं. हे गोड आहे पण विषयामुळं कडू वाटतं. ऐका, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. सप्ताह जरी असला तर कॉलनीतल्या सगळ्यांना बरं वाटतं असं समजू नका. आणि सगळ्यांना बरं वाटलं असतं तर जागा शिल्लक राहिली नसती, बरोबर आहे ना. सगळ्यांना बरं वाटलं असतं तर जागा रिकामी राहिली असती का? नाही. मग याचा दोष काय? अंगात काहीतरी पाप आहे. अंगात काहीतरी पाप आहे म्हणून भजन आवडत नाही. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे. म्हणतात अमृत हे हरि नाम जगत में इसे छोड़ विषय विष पीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या. तुम्ही जीना क्या म्हणा, मी बाकीचं म्हणतो. हरि नाम नहीं तो वा वा हरि नाम नहीं तो जीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या. काल सदा अपने रस घोले ना जाने कब सिर चढ़ बोले. हरि का नाम जपो निस्बासर अब इसमें साल महीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या. भूषण से सब अंग सजावे रसना पे हरि नाम न आवे. भूषण से
सब अंग सजावे, रसना पे हरि नाम न आवे। देह पड़ी रह जाए यही पर, फिर कुंडल और नगेना क्या, हरि नाम नहीं तो जीना